सगळ्यांना त्याच्यामध्ये थायलंडमध्ये बँकॉक येथे जे WRPF पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप झालेले आहे तिकडे आपले नगरचे जे 2 सुपुत्र आहेत देवदत्त कुंड आणि किशोर भाऊ शिंदे. देवदत्त हे आपल्या 125 वयोगटामध्ये 5 गोल्ड मेडल त्यांनी स्थापित केलेले, हे फार मोठं रेकॉर्ड आहे. आणि किशोर भाऊ हे सिनियर कॅटेगरीमध्ये 80 किलोमध्ये त्यांनी गोल्ड मेडल स्थापित केलेलं आहे. देवचे ते स्टुडंट आहे आणि विशेष म्हणजे सिनियर कॅटेगरीमध्ये त्यांनी छान उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आज आपल्याला अजून एक आनंदाचा क्षण म्हणजे शीतल मॅडम ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्राचे WRPF जे प्रेसिडेंट आहे मिस्टर सौरभ सर, त्यांच्या त्या मिसेस आणि खास ते ह्या प्रोग्रामसाठी उपस्थिती आलेले आहेत. मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि आमच्या ह्या आनंदाच्या सणमध्ये आपण सामील झाले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. आणि आपण सगळे आल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. असंच तुमचं प्रेम असून द्या आणि लवकरच 1-2 महिन्यामध्ये CM मिस्टर देवेंद्र फडणवीसच्या हाताने आपल्या यांचा दोघांचा सत्कार होणार आहे. हे फार आनंदाचे क्षण आहे आणि निश्चितच तुम्ही सगळ्यांचं प्रेम असंच ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद. मी अहिल्यानगरचा रहिवासी देवदत्त प्रवीण गुंडू आणि माझे विद्यार्थी किशोरजी यशवंतराव शिंदे, आम्ही दोघांनी 13 व 14 जून थायलंड बँकॉक या शहरात होणाऱ्या WRPFच्या वतीने घेण्यात आलेल्या आयर्न वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 येथे आमच्या वेट कॅटेगरी आणि सिनियर कॅटेगरीमध्ये मला 5 वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये 5 गोल्ड मेडल लागले आहे. आणि त्यासोबत जे माझे विद्यार्थी आहेत किशोरजी शिंदे यांना सिनियर मास्टर 1 कॅटेगरीमध्ये 90 kg वेट कॅटेगरीमध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालं आहे. आणि असा तिथं भरपूर खेळाडू होते. त्यासोबत भारतासोबत पाकिस्तान, थायलंड, त्यानंतर मेक्सिको, इटली असे भरपूर देशांचे खेळाडू होते आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी केली. पण तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि आमच्या मेहनतीने आम्ही हा मेडल मिळवला आहे. तरी मी तुमच्या सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद ठेवल्याबद्दल आणि आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि त्यासोबत मी माझ्या आई वडील आणि माझी मिसेस आणि माझी लक्ष्मी, माझी मुलगी, लहान मुलगी जे 10 महिन्याची आहे, ह्यांना पण मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. कारण की हा प्रवास हा माझा एकट्याचा नव्हता, हा विजय माझा एकट्याचा नाहीये. ह्याच्या मागे जे 4 सिंहाचा वाटा आहे हे सगळ्या माझ्या घरच्यांचा आहे. माझ्या आजी, माझ्या आजोबांचा आशीर्वाद आहे. माझे आजोबा दत्तात्रय गुंडू हे स्वतः एक खेळाडू होते, त्यांची शरीरयष्टी तशी होती, त्यामुळेच मला ती एक आवड लागली. माझं नाव पण देव दत्त आहे. तसाच थोडक्यात सोप्या भाषेत सांगितलं तर त्यांच्या नावावरून माझं नाव पडलं आहे. आणि कदाचित ते आज इथं उपस्थित असले असते तर खूप त्यांना अभिमान वाटला असता की त्यांच्या नातवाने वेगवेगळ्या देशात जाऊन भारतासाठी मोठी कामगिरी केली. आणि त्यासोबत माझ्या घरच्यांच्या नंतर मी एक मनपूर्वक खूप खूप धन्यवाद द्यायला इच्छितो. ते म्हणजे WRPF म्हणजे वर्ल्ड रॉक पॉवर लिफ्टिंग फेडरेशन. हे रशियन फेडरेशन आहे, रशिया देशाची. तर भारताचे जे हेड आहेत ते आहेत दिल्लीत राहणाऱ्या सुनील लोचप सर. आणि त्यासोबत जे महाराष्ट्राचे जे स्टेट हेड आहेत WRPFचे ते आहेत सौरभ चौधरी सर. आणि त्यांचे असिस्टंट आहेत शीतल, त्यांचे मिसेस आहेत जे व्हाईस सेक्रेटरी पण आहेत WRPFच्या स्टेट हेड म्हणून. त्याच शीतल मॅडम चौधरी हे सौरभ चौधरी सरांचे वाईफ आहेत. ह्यांना पण मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. कारण की त्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म दिलं. जे आमची कला आहे, जे आमची स्किल आहे, जे आमची क्षमता आहे देशाचा झेंडा वर घेऊन जायचं, त्यासाठी आम्हाला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून दिला आणि वेळोवेळी आम्हाला गाईड करत राहिले. त्याबद्दल त्यांना मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. थँक्यू मॅडम.
आणि सरांची फ्लाईट नेमकं आत्ता आहे ते थायलंडमध्ये नाही, तर त्यांना मी व्हिडिओ कॉल करून त्यांना एक थँक्यू म्हटलं असतं. ठीक आहे, त्यांना पण मी फोन लावून थँक्यू म्हणेल. आणि तुम्ही सर्व इथं उपस्थित राहिलात, माझा आनंद हे 100 पट वाढलं, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच. भरपूर आहेत आणि जेवढं पण आमचा गुंडू परिवार आहे त्यांना पण मी खूप एक धन्यवाद देऊ इच्छितो. आणि त्यांचा माझ्या सर्व विद्यार्थी गणांचा, माझ्या परिवाराचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्यासोबत कायम होता आहे आणि राहणार. 24च्या फेब्रुवारी मी सरांसंग त्यांच्या अंडर प्रॅक्टिस करतो त्याचा विद्यार्थी म्हणून. तेव्हा थोडीशी एक सवय लागली. यातलं काही जास्त आपल्याला काही माहीत नव्हतं, पण ह्या लेवलवर नेलं याला सर्वस्वी म्हणजे फक्त देव सर आहेत. बाकी मी जास्त काही सांगू शकत नाही. आज हे सामान सन्मान जो भेटतोय, जे नाव होतंय, याला फक्त आणि फक्त देवदत्त सर आहेत म्हणून हे सगळं शक्य झालं. त्यांचे व WRPFचे मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो, ह्यांना अस्थमा आहे. अस्थमा हा असा त्रास आहे ज्यांच्या फुफ्फुसा खूप वीक असतात, त्या कंडिशनमध्ये पण त्यांनी प्रॅक्टिस केली. आणि तिथं अजून एक खेळाडू उपस्थित आहे, कदाचित त्यांच्या थोडंसं घरच्या कार्यक्रमामुळे त्यांना येऊ शकले नाही, त्यांचं पण सिलेक्शन झालं. आपले अमोल सर गायकवाड हे पण रशिया सिल्वर मेडलिस्ट आहेत आणि नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहेत. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गातलं नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.